महाराष्ट्रात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात जोरदार प्रचाराची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील गौर जिल्हा परिषद व तसेच पंचायत समिती सर्कलमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे। त्या अनुषंगाने आज आपण गौर गणातून पंचायत समिती सदस्य या पदासाठी उभे असणारे जे आपले नशीब आजमावत आहेत ते नरेश अण्णा जोगदंड आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। अण्णा, मला एक सांगा, तुम्ही मागील काही दिवस म्हणण्यापेक्षा मागील अनेक वर्षापासून आपण शेतकऱ्यांचे काही प्रश्न, त्यासोबत काही सामाजिक प्रश्न सोडत आहात। त्या अनुषंगाने आपण नेमकं काय सांगाल? सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार। गौर जिल्हा परिषद गटामध्ये माझ्यासोबत जिल्हा परिषदेचे अधिकृत यशवंत सैनेचे व आमदार रत्नाकररावजी गुट्टे काका मित्रमंडळाचे अधिकृत उमेदवार गयाबाई बाबाराव माठे म्हणजे सैनाजी माटे सर यांची आई व निळा धनगर टाकळी गणातून रमेश सूर्यवंशी हे माझ्यासोबत दोघं उमेदवार आहेत आणि मी नरेश उद्धवराव जोगदंड गौर गणातून मी माझं यशवंत सेनेतर्फे व आमदार रत्नाकररावजी गुट्टे मित्रमंडळातर्फे आपलं नशीब आजमावत आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला मला ते शेतीविषयी, जवळपास आम्ही 2021 पासून आपण बऱ्याच आमच्या बातम्या कव्हर केलेल्या आहेत आणि मी 2021 पासून शेतीविषयी प्रत्येक प्रश्न असेल, शेतकऱ्याच्या अडीअडचणी असतील किंवा शेतकऱ्याच्या काही गोष्टी असतील, शेतकऱ्याला आपल्या तालुक्यावर जी पंचायत समितीचे ऑफिस आहे किंवा तहसील कार्यालय आहे, कृषी कार्यालय आहे, कुणाला खत मिळत नाही, कुणाला बी मिळत नाही, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन धडक मारण्याचं आम्ही काम तिथं करतो। आपण पाहता की शेतकऱ्याचे जे काही प्रश्न असतील, जे काही अडीअडचणी असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करीत असतो किंवा किंबहुना आम्ही सोडवतो। आमच्याकडे कुठलेही पद नसताना किंवा कुठलेही काही नसताना आम्ही ह्या गोष्टी किंवा हे जे कामं आहेत, आमचं काहीतरी दायित्व आहे, सामाजिक काहीतरी समाजाविषयी आमचं काहीतरी देणं लागतो, त्याच्यामुळं कुठल्याही शुल्काशिवाय किंवा कुठल्याही आमिषाशिवाय आम्ही हे काम अविरतपणे करत आलोत। आणि पंचायत समितीला नशीब आजमावायचं कारण असं झालं की आपण बाहेर राहून इतके कामं करू शकतो, कारण आपण संघर्षातून आलेले माणसं आहोत, चळवळीतून आलेले माणसं आहोत। कारण पूर्णा तालुक्यामध्ये मला तरी आठवत नाही याच्या अगोदर शेतकऱ्याची कुठंतरी चळवळ झाली असेल किंवा कोणीतरी शेतकऱ्याची चळवळ उभी केली असेल, ज्यावेळेस शेतकरी संघटना होती किंवा शेतकरी कामगार पक्ष होता, त्याच्यानंतर 15-20 वर्षे पूर्णा तालुक्यातील शेतकरी चळवळ जवळपास मोडीत निघाली होती। ती चळवळ जिवंत करण्याचं काम या ठिकाणी काही शेतकरी बांधव एकत्र आलोत आणि काही शेतकरी बांधवाच्या साथीनं आणि संगतीनं आम्ही ही चळवळ सुरुवात केली। ही चळवळ तुम्ही पण पत्रकार म्हणून जवळून पाहिलेली आहे। बरं, मला एक सांगा, आपण पीक विम्याचा प्रश्न असो, त्यासोबत दुष्काळाचा प्रश्न असो, यासाठी वेळोवेळी प्रशासनास जेरीस आणण्याचं काम केलं आहे आणि प्रशासन आपल्याला वाटलं देखील। आपण एक 1-1.5 वर्षापूर्वी भव्य असा बैलगाडी मोर्चा पूर्ण तहसील कार्यालयाला नेला होता। त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या देखील मान्य झाल्या। त्यामध्ये आपल्या एका हाकेवर आपल्या परिसरातील हजारो शेतकरी आपल्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे तुमचा परिचय आपल्या मतदारसंघात, आपल्या सर्कलमध्ये बराच आहे। त्याचा तुम्हाला फायदा होईल असं वाटते का तुम्हाला? नक्कीच, कारण आपण पाहतोय की जे उमेदवार आहेत, शेतकरी मायबाप जनता किंवा मतदार बंधू आणि भगिनी हे निश्चितच मला या ठिकाणी ओळखतील, कारण असं सर्कलमध्येच नाही तर पूर्णा तालुक्यात असं कुठलंच गाव नाही त्या ठिकाणी नरेश जोगदंड या नावाला ओळखत नाहीत। याचं मुख्य कारण असं आहे की शेतकऱ्याचे असलेले प्रश्न आम्ही 2021चा मंजूर विमा कंपनीनं शेतकऱ्याला अजिबात दिला नव्हता, 2021चा विमा। त्याच्यानंतर गोष्ट अशी झाली की आम्ही आमचे काही साथीदार जिल्ह्यातले कोर्टाचं दार ठोठावलं आम्ही आणि 21चा विमा 2024मध्ये हेक्टरी 16,000 ते 18,000 शेतकऱ्याच्या खात्यावर 2024मध्ये वर्ग झाला। आणि त्याच्यानंतर तुम्ही बैलगाडी मोर्चा संदर्भात प्रश्न विचारला, बैलगाडी मोर्चाच नाही तर याच्या अगोदर सुरुवातीला 2023मध्ये मी तारीख मला पक्की आठवत नाही, पण 2023मध्ये बळीराजा साखर कारखान्याने
ऊस बाहेरून मागवला होता. माजलगाव तालुक्यातून मागवत होते, बीड जिल्ह्यातून तिकडून ऊस मागवत होते 1700-1800 रुपयानं, कारण आपल्या इकडे त्यांना 2500 ऊस घ्यावा लागत होता. त्याच्यामुळं आपल्या इकडचा जवळपास कानखेड असल, निळा असल, या परिसरातला 150 ते 200 एकर ऊस जूनपर्यंत येईपर्यंत शिल्लक राहिला होता. गेटकेन हा आणि गेटकेन ऊस म्हणू आपण त्याला. ते ऊस नेण्यासाठी कुठलीही सोय नव्हती, कुठलीही सुविधा नव्हती. त्या शेतकऱ्याला पैसे तर सोडा, पण स्वतःच्या खिशातले पैसे लावून तो ऊस बाहेर काढावा लागत होता. आणि ते काम आम्ही काय केलं, तहसील कार्यालयापुढे आजही आमच्याकडे त्याचे डॉक्युमेंट आहेत की कारखान्यानं आम्हाला, जाधव साहेबांना आम्हाला लेखी दिलं होतं. आजही माझ्याकडे पत्र आहे. कोणी जर विचारलं पत्र, तर आम्ही सगळी टीम मिळून तहसील कार्यालयापुढे उपोषणाला बसलो. उपोषणाला बसल्यानंतर लगेच एका दिवसात आम्हाला साहेबांनी शब्द दिला. दुसरे दिवशी त्या गावामध्ये 3 मशीन गेल्या आणि तो ऊस 2 दिवसात संपूर्ण तोडण्यात आला. बरं, आणखी एक प्रश्न आहे. आपण प्रशासनातील बरेच अधिकारी आपल्याला ओळखतात. आपण पंचायत समितीच्या माध्यमातून देखील अनेक दिव्यांगाचे प्रश्न असो, गोरगरिबांचे प्रश्न असो, घरकुलाचे प्रश्न असो, हे प्रश्न सोडवलेत खूप लोकांचे. त्याबद्दल आपण काय सांगाल थोडक्यात? कसं असतं माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की दिव्यांग बांधव असतील, विधवा असतील, परित्यक्त्या असतील, या लोकांचा प्रश्न सोडवायला कोणताही नेता समोर येत नसतो. कारण नेत्याला वाटतं यायचं मतदान गावागणीच किती 10 मतं असतील, नाही तर 5 मतं असतील, नाही तर 2 मतं असतील. नेते प्रत्येक वेळेस काय करतात, ज्याला राजकारणच करायचे ते नेते प्रत्येक वेळेस काय करीत असतात, याच्या गोष्टी पाहतात, फायद्याच्या, की आपल्याला किती इथं मतदान भेटतंय, तिथं किती मतदान भेटतंय, तरच काम करायचं, किंवा तरीसुद्धा ते काम करीत नाहीत. पण मला एकच या गोष्टीविषयी समाधान आणि सुख वाटते की या लोकांचं मी काम करतो. अंध व्यक्ती असतील, अपंग असतील, ज्याला हात नाही, पाय नाही, ज्याला बोलता येत नाही, ज्याला दिसत नाही, आणि ज्यांचा अकाली निधनानं ज्यांचा नवरा मध्येच कधीतरी सोडून गेलाय, अशा विधवा महिला असतील, मला ते काम केल्यानंतर मला संध्याकाळी शांत झोप लागते. मला आत्मिक सुख लाभतं, सुख मिळतं त्या गोष्टीतून. आत्मिक सुख सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण पैसे कितीही माणसाला जवळ असतील तर पैसे खात नाही माणूस, जेवणच करतो, भाकरच खातो. या गोष्टीमुळं मला त्या कामाचा आनंद मिळतो. मला त्या कामातून एकही टक्क्याचं प्रॉफिटची अपेक्षा नाही, किंवा मला ते मतदान करावं त्यांनी, ह्या हेतून सुद्धा मी या गोष्टी कधी करत नाही. बरं, हे झाले सगळे आता भूतकाळातील आपली सर्व कामे. यानंतर आपण एक आपल्या भविष्यकाळासाठी किंवा एक चालू वर्तमान काळासाठी आहोत. आपण मला थोडक्यात सांगा की आपल्या गौर सर्कल मागील अनेक वर्षापासून गौर सर्कल तयार झाले आहे, परंतु या गौर सर्कलचा मोठ्या प्रमाणात विकास रखडलेला आहे. या अगोदरच्या अनेक, मी नाव घेत नाही कुणाचं, पण या अगोदरच्या अनेक उमेदवारांनी, निवडून आलेल्या उमेदवारांनी केवळ कागदोपत्री कामे करून लाखोची म्हणजे बिलं लाटलेली आहेत. त्याबद्दल आपण नेमकं काय सांगाल, आणि तुम्ही नेमके पुढचे विधायक तुमचे काय काम असाल पुढे, याच्यानंतरचे पुढचे? आता या प्रश्नाचं उत्तर देत असताना मी एक आवर्जून आपल्याला बाब सांगतो की मी पण नाव घेत नाही कोणाचं. का घेत नाही तर मायबाप जनतेला सगळं काही माहिती आहे. पाठीमागं कोण होतं, पुढं कोण होतं, मग कोण काय केलं, कोण काय नाही केलं, हे जनतेला सगळं माहिती आहे. आजही आमच्यावर टीका करायला विरोधकाला एकही शब्द नाही आहे. कारण आमची आहे कोरी पाटी. माटे सर असतील, मी असेल, किंवा रमेशराव असतील, आमची आहे कोरी पाटी. कोरी पाटी असल्यामुळं काय आमच्यावर टीका त्यांना करता येणार नाही. राहिलं त्यांचं काम, आपण पाहतोय की गौर सर्कल इतकं भाग्यवान आहे की लगातार 15 वर्षे गौर सर्कलला सभापतीपद मिळालंय. म्हणजे इतकं भाग्यवान गौर सर्कल आहे. मग इतकं भाग्यवान गौर सर्कल असताना आपल्या सर्कलमध्ये आपण पाहतोय की कानखेड निळ्यासारखं गाव असेल, साधा रस्ता नाही होत का हो? ते लोक किती दिवस झालं, आडगाव सुगाव आहे, मी लहानपणापासून हे पाहतोय की साधा रस्ता त्या गावाला जायला होत नाही का? पुन्हा आपला कोल्हेवाडी असेल, कानडखेडचा रस्ता पहा. म्हणजे या लोकांना स्वतःचा विकास करायचा आहे, स्वतःची गुत्तेदारी चालवायची आणि स्वतः भांडवल जमा करायचं. म्हणजे या लोकांचं झालंय असं की पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, याच्या पुढं यांचं काही डोकं चालत नाही. त्याच्यामुळं आमच्याकडे बरंच काही सांगण्यासारखं आहे, बरंच काही काम करण्यासारखं आहे. नवी उमेद आहे, नवीन रक्त आहे, काम करण्याची धमक आहे. आणि काय कुठलंही पद नसताना काही कामं करून दाखवलेत. शेतकऱ्याविषयी आंदोलन करून दाखवले, पीक विमा आणून दाखवला, अग्रिम रक्कम मिळून दाखवली. आणि विशेष म्हणजे काही वेळेस आमच्यावर त्यावेळेस शेतकऱ्याचा प्रश्न मांडत असताना गुन्हेही झाले.
आम्ही ही कुठं कधी सांगत नाहीत, पण सांगतोय की आमच्यावर शेतकऱ्यांसाठी आणखी 100 जरी गुन्हे झाले तरी आम्ही मागे येणार नाहीत. आणि आम्ही डाव्या विचारसरणीचे लोक आहोत. म्हणजे आमचा जे आंदोलनाचा पिंड आहे तो आम्ही सत्तेत असो वा सत्तेत नसो, आम्ही सदनात असो वा सदनात नसो, सदनात असले तरी याच ताकदीनं, याच्या दुप्पट ताकदीनं हे प्रश्न आम्ही मांडणार आहोत. बरं, आमचे सहकारी मित्र आनंदजी ढोणे आहेत, ते मागील अनेक वर्षापासून वृत्तपत्रामध्ये काम करतात. सध्या ते दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण आहे. ते प्रत्येक गोष्ट अतिशय सूक्ष्मरित्या पाहतात, त्याचा अनुभव घेतात आणि त्यांना आपल्या गौर सर्कलचा किंवा आसपासच्या तालुक्याचा बराच अभ्यास आहे. तर त्यांचा काही प्रश्न आहे का साहेब? तुम्हाला काही प्रश्न यांना विचारायचा विचार. सर्वप्रथम प्रेक्षकांना या चॅनलच्या माध्यमातून एक हे आम्ही प्रश्न नरेशजी आमचे जिल्हा परिषदचे चुडावा सर्कलमध्ये पंचायत समिती म्हणजे गौर पंचायत समितीमध्ये ते यशवंत सेनेकडून उमेदवारून उभं टाकलेले आहेत. नरेशजी, आता आपण बऱ्याच वर्षापासून, मी जेव्हापासून तुम्हाला ओळखतो तेव्हापासून तुम्ही शेतीविषयक प्रश्न असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, जे बी काही म्हणजे जनतेच्या हिताचा जे काही प्रश्न असतो किंवा समस्या असते त्याच्यासाठी तुम्ही नेहमी सातत्यानं शासन दरबारी आवाज उठवता. आणि आता तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जेव्हापासून जाहीर झाल्या तेव्हा प्रचारही बी चालू झालेला आहे. तर त्या प्रचाराच्या माध्यमातून असं एक आम्हाला निदर्शनास येतं आहे की बऱ्याच जिल्हा परिषद गटामध्ये युत्या झाल्या. युती म्हणजे अशी झाली, भाजप आणि यशवंत सेनेची युती झाली. तर आपलाच एक जिल्हा परिषद गट असा आहे गौर की तिथे युती झाली नाही. आता तिथं काही भाजपाचे उमेदवार आहेत, 2 पंचायत समिती, 1 जिल्हा परिषद, आणि तुमचे यशवंत सेनेची 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती. तर त्याच्यामध्ये असं मतविभागणी होईल असं वाटतंय का? किंवा एका विचारधारेचं मतं जनतेचं असं एक म्हणजे सांगणं आलंय की जनता असं बोलून दाखवत आहे की युती आहे, म्हणजे जर युती नसेल तर त्या विचाराचं मतदान, जे की आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब आहेत पाठीशी, त्यांच्या विचाराचं मतदान एका साईडला किंवा त्या पॅनलला जात होतं. आता इथं द्विधा मनस्थिती झाली म्हणजे मतदारांची, म्हणजे यशवंत सेनेच्या उमेदवारांना मतदान करावं का भाजपाच्या करावं, याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता? मी यावर फक्त तुम्हाला थोडक्यातच बोलल. मतदार राजा हा खूप हुशार आहे. मतदार राजाला माहिती आहे की आपल्याला कोणाला मतदान करायचं आहे. म्हणजे नेत्यांनी कुठल्याही समजू नये की नेता खूप हुशार आहे. मी पाहतोय की सामान्य कुटुंबातल्या माणसाला आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांनं उमेदवारी दिली. माझ्यासारख्या सामान्य शेतकरी चळवळीतल्या माणसाला उमेदवारी देऊन त्यांनी दाखवून दिलं की सगळं काही गोष्टी पैशानं नसतात. उमेदवार हा सुद्धा समोरचा खमक्या लागवतो. खमक्या कसा लागवतो? फक्त आवाज उठवणारा उमेदवार. आपल्या इकडे खमक्या हा शब्द फक्त पैसेवाल्याला वापरतात. बरोबर. पण आमदार साहेबानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास मी या गौरगणामधून, गौर गटामधून आणि धनगर टाकळी गणामधून आमचे तिन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी माझी जी काही छोटेखानी ताकद असेल ती ताकद मी आमच्या पूर्ण सर्कलमध्ये आम्ही तिघेही उमेदवार निवडून येण्यासाठी मी वापरणार आहे. सोबतच एक दुसरा मुद्दा असा आहे, अलीकडच्या काही काळापासून एक मागच्या वेळेस जे काही 2-3 टीम आमदार राहिले होते ते ज्यावेळेस इथं उभं राहिले गंगाखेडमध्ये, त्यावेळेस काय झालं की एक पैशाचं म्हणजे मताला पैसा वापराचं हेच एक पॅटर्न चालू झाला आणि तेव्हापासून हे चालूच आहे. तर या गौर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये यावेळेस बी असं काही उमेदवार असे आहेत चर्चा की बाबा पैशावर लक्ष्मी अस्त्र वापरून करायचं, जरी कामं झाले नसतील याच्यावर मागच्या वेळेस जे काही ट्रम सदस्य होते त्यावेळेस काही कामं झालेली नसतील, मग कामं न केल्यामुळं असं जनता म्हणेल की कामं केलेली नाही, त्यांना मतदान कसं द्यायचं. तर त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी लक्ष्मी अस्त्राचा वापर होऊ शकतो आणि लक्ष्मी अस्त्राच्या जोरावर ते निवडणूक आम्ही जिंकू असं एक त्यांचं एक हे आहे, एक ठाम निर्धार आहे. तुम्ही काय सांगू इच्छिता याच्यावर? आनंदजी, कोणी जर काही म्हणत असेल
की आम्ही इतके पैसे खर्चू, आम्ही तितके पैसे खर्चू, किंवा मग आम्ही इतक्या पैशाला माणसं विकत घेऊ, आम्ही तितक्या पैशाला माणसं विकत घेऊ. जर कोणाचा हा भ्रम असेल की आम्ही मतदान 5ला घेऊ, 10ला घेऊ, 15ला घेऊ, एक मतदान जर कोणाचा हे गोड गैरसमज असेल कोणाचा, तर कृपया त्यांनी आपल्या मनातून हा गैरसमज काढून टाकावा. पैसा लक्ष्मी दर्शनावर मतदान जर होत असलं तर उमेदवाराचे कोणत्याही जय आणि पराभव हा 10-5 मतांना व्हायला पाहिजे. लोकसभेला व्हायला पाहिजे, विधानसभेला व्हायला पाहिजे. मग 25-25, 30-30 हजाराच्या फरकानं, 50-50 हजाराच्या फरकानं, 4-4 लाखाच्या फरकानं विजय काय होतो? दोन्ही उमेदवार पैसे म्हणजे लक्ष्मी दर्शन दाखवतात त्यांना. मग एवढ्या फरकानं विजय काय होतो? याचा अर्थ असा आहे की लोक माणूस चांगला पाहतात. हा माणूस आपल्या कामाचा आहे का? हा माणूस आपल्या अर्ध्या रात्री येतो का? हा माणूस आपण सांगितलेले कामं व्यवस्थित करतो का? हा माणूस आपल्या गल्लीतला रस्ता करून देऊ शकतो का? हा माणूस आपल्या कचरा स्वच्छता ठेवू शकतो का? लोक हे प्रश्न अधिक जाणतात. म्हणून काय होतं की जे मार्जिन ऑफ विनिंग, विनिंगचं जे मार्जिन आहे, जे वोटिंगमध्ये मार्जिन येतं, त्यामध्ये काय होतं, तफावत किती दिसते तुम्हाला? तुम्ही पत्रकार असेल तर मागच्या 5 लोकसभेचा 4 लोकसभेचा तुम्ही काढून पहा. तुम्ही ज्या आमदाराचं नाव घेतलं तिथून त्याचा आतापर्यंतचं विनिंग मार्जिन पाहून घ्या. अशी 10-5 मताची मार्जिन आहे का? जिल्हा परिषदची मार्जिन पाहून घ्या. म्हणजे या गोष्टी ज्या आहेत ना, निरर्थकच लोकांनी ठरवलेलं असतं कोणाला मतदान करायचं. बरं, एक सांगा, तुम्हाला प्रेमानं सर्व आपल्या परिसरातील लोक, मित्र, कंपनी सर्व अण्णा म्हणतात. आपण एक सांगा, आपण मागील अनेक वर्षापासून समाजात वावरता. आपण आपल्या वागण्या बोलण्यात जातीय सलोखा सांभाळलेला आहे. आपल्यासोबत प्रत्येक जाती धर्माचे मित्र राहतात. त्यासोबतच एकदम कुटुंबियासारखं तुम्ही सर्वांसोबत वागता. तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल नेमकं? मला कसं झालेलं आहे, लहानपणापासून ज्या ठिकाणी मी राहिलो, ज्या ठिकाणी माझं घर आहे, आता पण माझं घर तिथंच आहे. म्हणजे लहानपणापासून ज्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये मी लहानाचा मोठा झालो. आज लग्न झालं, लेकरं बाळं झाले, तरी मी त्याच ठिकाणी राहतो. आणि ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी जवळपास आमच्या गावामध्ये 16 ते 17 जाती धर्माची लोक त्या ठिकाणी राहतात. म्हणजे त्या लोकांसोबत जिव्हाळा, प्रेम, आणि त्या लोकांनीच मला अण्णा हे उपाधी दिलेली आहे किंवा अण्णा म्हणून मला संबोधतात. त्याच्यामुळं मला जवळपास आता तालुक्यामध्ये अण्णा या नावानं बोलल्या जातं. मग जिव्हाळा, प्रेम हे काय जवळ गेल्याशिवाय किंवा कोणाला बोलल्याशिवाय होत नाही. बरं, आणखी एक सांगा, मागील अनेक वर्षापासून आपल्या मतदारसंघात असो किंवा आपल्या सर्कलमध्ये असो, केवळ इलेक्शनमध्ये जोरदार लक्ष्मी अस्त्राचा वापर करायचा आणि त्यानंतर एकदाही तोंड न दाखवायचे प्रकार या अगोदर घडलेले आहेत. तुम्ही एक चळवळीतले नेते आहात, एक कार्यकर्ते आहात, एक आम आदमी, एक सर्वसाधारण माणूस आहात. तर त्याबद्दल आपण परिसरातील मतदारांना, नागरिकांना नेमकं काय आवाहन कराल? तुम्हाला काय म्हणून मतदान करावं? काय कारणासाठी तुम्हाला मतदान करावं? मायबाप जनतेला, मतदार बंधू भगिनींना मी आपल्यामार्फत एक सांगतो की आपण पाहतोय आतापर्यंत जे आमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत, मला त्यांचं नाव पण घ्यायचं नाही, विरोधात उभे राहिलेले आहेत, त्या लोकांना 25-25, 20-20 वर्ष झालं ते लोक सत्तेमध्ये आहेत. कोणी गावचा कारभार करीत असेल, कोणी तालुक्याचा कारभार करीत असेल, कोणी जिल्ह्याचा कारभार करीत असेल. मग ते लोक आतापर्यंत सगळ्या कारभारामध्ये इन्व्हॉल्व, सगळा कारभार करतात, जिल्ह्याचा करतात, तालुक्याचा करतात, हे कारभार करतात. त्या लोकांनं केलेल्या कामाची यादी त्यांना दाखवा म्हणावं. आणि जे कोणी माझ्या विरोधात पंचायत समितीला उभे आहेत, माझं त्या उमेदवाराला खुलं चॅलेंज आहे. फक्त त्या उमेदवारांनी एक गोष्ट सांगायची की पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांना विविध योजना ज्या देण्यात येतात त्या किती डिपार्टमेंट मार्फत देण्यात येतात, केंद्राचा किती हिस्सा असतो, राज्याचा किती हिस्सा असतो, हे माझ्या अपोजिट जे उभे राहिलेले उमेदवार आहेत त्यांनी माझ्याशी 1 to 1 बाईट करावी. तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सांगतो की 1 to 1 बाईट करावी त्यांनी माझ्याशी, आणि 1 to 1 सांगावं की बाबा
इतक्या योजना असतात, इतक्या विभागामार्फत येतात. या योजना आपण या माणसाला देऊ शकतो, ही योजना आपण त्या माणसाला देऊ शकतो. कारण प्रत्येक घटकासाठी तिथे वेगवेगळ्या योजना असतात, डिपार्टमेंट वेगवेगळे असतात. हे माझं आपल्या चॅनलच्या मार्फत समोरच्या माझ्या उमेदवाराला, आणखी पण मी त्यांचं कोणाचं नाव नाही घेतलं, त्यांना एक माझं चॅलेंज आहे की आपण मला माझ्या 1-to-1 बाईट घ्यावी, तुम्ही आमची मुलाखत घ्यावी, आम्हाला समोर बसवावं. सगळ्या उमेदवाराला, जे आपले 4, 5, 6 उमेदवार जे किती असतील, समोर बसवावं आणि समोर बसून आपण चॅनलच्या माध्यमातून आमची मुलाखत घ्यावी. बरं, माझ्याकडून शेवटचा प्रश्न आहे. माझे सहकारी मित्र चंद्र विचारतील. एक सांगा, आपण सुशिक्षित आहात, चळवळीत काम करणारे आहात, त्यासोबतच आपला जो विभाग आहे पंचायत समिती विभाग, त्यामध्ये आपण जवळपास तुमची रोज चक्कर असते, तुम्हाला सर्वत्र अभ्यास आहे या गोष्टीचा, तर त्यामुळे त्याचा फायदा मतदारसंघातील नागरिकांना हमखास होणारच आहे. त्यामुळे आपल्यासारख्या एका नवतरुण सुशिक्षित व त्यासोबतच चळवळीत काम करणाऱ्या उमेदवाराला जर परिसरातील नागरिकांनी जर प्रतिसाद दिला, भरघोस असं मतदान केलं, तर त्याचा नक्कीच फायदा होईल, यात आम्हाला काही शंका वाटत नाही. पुढचा प्रश्न विचारा साहेब. नरेश अण्णा, आता माझा म्हणजे शेवटचा आहे तो प्रश्न. माझा प्रश्न असा आहे की आपल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये बरेच काही ज्वलंत प्रश्न असे आहेत की गावाला अंतर्गत जोडणारे रस्ते अतिशय खराब झालेले आहेत गेल्या अनेक वर्षापासून, आणि हे जे जिल्हा परिषदच्या अखत्यारीमध्ये येतात. तर हे प्रश्न आहे, शेतीच्या विजेचा प्रश्न आहे, सिंचनाचा, आपले जे कृषी पंप म्हणतो, हे सगळे प्रश्न असताना याच्याकडे लक्ष न देता थेट उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत आणि मतदारांशी हात जोडत आहेत की आम्हाला निवडून द्या, आम्ही हे करतो. पण त्यांनी अगोदर काही कामं केलेली अशी काही दिसत नाहीत. मग या निवडणुकीत परत उतरण्याचं काय कारण असेल? समोरच्या उमेदवाराचं पुढच्या कसं असतं माहिती आहे का, या लोकांचं असं झालेलं आहे की जुने माणसं बोलत होते की हलगी वाजली की पैलवानाच्या अंगात येते. बरोबर. जसं निवडणुकीचं बिगुल वाजलं की हे लोक आपलं गुहेच्या बाहेर आल्यावर येणार. हे रेडी. हां, म्हणजे आम्ही तयार आहोत. मग आम्हाला काँग्रेसकडून AB फॉर्म नाही भेटला, आम्ही भाजपचा लावू. आम्हाला भाजपचा नाही भेटला, आम्ही राष्ट्रवादीचा लावू. आम्हाला मनसेचा नाही भेटला, आम्ही उद्धव ठाकरे गटाचा लावू. आम्ही शिंदे शिवसेनेचा लावू. म्हणजे या लोकांना निष्ठा या वगैरे काही राहिलेल्या नाही आहेत. म्हणजे कुठलाही AB फॉर्म भेटला तर यायची लावायची तयारी आहे. कारण यांच्या मनामध्ये असा भ्रम आहे की आम्ही लक्ष्मी अस्त्रानं निवडणूक जिंकू. हा जो भ्रम आहे त्यांचा, तो येणाऱ्या 7 तारखेला मायबाप जनता सांगणार आहे. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुनश्च एकदा मायबाप जनतेला, गौर सर्कलमधील संपूर्ण बंधू भगिनींना कळकळीची विनंती करतो की कामाचा माणूस पहा. जो माणूस अर्ध्या रात्री आपल्या कामाला पडेल, जो माणूस आपले तुम्हाला घरकुल देईल, जो माणूस तुमचे रस्ते चांगले ठेवील, जो माणूस तुम्हाला स्वच्छ पाणी देईल, जो माणूस तुमच्या विजेवर काम करील, जो माणूस तुमच्या स्वच्छतेची काळजी घेईल, जो माणूस प्रत्येक ठिकाणी याच्या पंचायत समितीमध्ये असेल, तहसीलमध्ये असेल किंवा आणखी कुठं कृषी कार्यालयात तुम्हाला खत बी भेटत नसेल, अशा प्रत्येक ठिकाणी तुमच्या हाकेला हाक देऊन येईल, अशा माणसाला तुम्ही साथ द्या. माझी विनंती आहे की गौर जिल्हा परिषद गटातून गयाबाई बाबाराव माटे सर यांच्या आई या जिल्हा परिषदला यशवंत सैना व आमदार रत्नाकररावजी गुठे काका मित्रमंडळ यांच्याकडून आमच्या जिल्हा परिषदच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांची निवडणूक निशाणी आहे ॲटो. हा लक्षात ठेवायचा. गौरगणातून, पंचायत समिती गौरगणातून मी स्वतः नरेश उद्धवराव जोगदंड हे यशवंत सैना व आमदार रत्नाकररावजी गुठे काका मित्रमंडळ यांच्याकडून अधिकृत उमेदवार आहे. आणि माझं पण निवडणूक चिन्ह आहे ॲटो. आणि धनगर टाकळी गणातून रमेश श्रीपादराव सूर्यवंशी, पंचायत समिती गण धनगर टाकळी, इथून रमेश सूर्यवंशी आमचे दाजी ते पण उभे आहेत आणि ते पण, त्यांचं पण काम चांगलं आहे. त्यांचं पण निवडणूक निशाणी ह्या ॲटो आहे. एकंदरीतच पंचायत समिती गणासाठी नरेश उद्धवराव जोगदंड हे आपले नशीब आजमावत आहेत. त्यांना मतदारांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे आता
पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. चला ठीक आहे, नमस्कार. नमस्कार.